मतदानाचा आधार काय? आश्वासनांची पुनरावृत्ती की कामांची खात्री? कोंढवा खुर्दमध्ये नागरिकांचा थेट सवाल, नगरसेवकांना जाब विचारण्याची वेळ. कोंढवा खुर्द परिसरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण आहे. प्रत्येक निवडणुकीत विकासाची गाजरं दाखवली जातात, मात्र निवडून आल्यानंतर तीच आश्वासने हवेत विरून जातात, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, अनियमित पाणीपुरवठा, कायमस्वरूपी ड्रेनेज समस्या, कचरा उचलण्यात हलगर्जीपणा, बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट्स आणि स्वच्छतेचा अभाव ही कोंढवा खुर्दची वर्षानुवर्षांची वास्तव समस्या आहे. मात्र या प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी निवडणुकीपुरतेच उमेदवार नागरिकांच्या दारात दिसतात. निवडून आल्यानंतर मात्र नागरिकांशी संपर्क तुटतो, अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे. आम्ही मतदान करायचं तरी कशाच्या आधारावर? पक्षाचे नाव पाहून की उमेदवाराच्या मागील कामगिरीवर? निवडून आल्यानंतर आमच्या भागात कामे होतील याची हमी कोण देणार? असे थेट सवाल मतदार आज खुलेआम विचारू लागले आहेत. लेखी विकास आराखड्याची मागणी. कोंढवा खुर्दमधील नागरिकांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. फक्त भाषणे नकोत, लेखी विकास आराखडा हवा. ठराविक कालावधीत कामे झाली नाहीत तर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जनतेशी थेट संवाद आणि पारदर्शक कारभार हवा, अशी ठोस मागणी नागरिक करत आहेत. मोठा खुलासा लवकरच. आगामी काळात कोणत्या नगरसेवकांनी कुठे आणि कसा निधीचा गैरवापर केला याचे संपूर्ण पुरावे आणि तपशील दैनिक व साप्ताहिक विशाल संविधानकडून लवकरच जनतेसमोर उघड केले जाणार आहेत. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही तर जनतेच्या सजगतेची कसोटी ठरणार आहे. कोंढवा खुर्दची जनता यावेळी प्रश्न विचारणार का, हिशेब मागणार का, की पुन्हा एकदा फक्त पोकळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार? उत्तर आता नगरसेवकांनी द्यायचे आहेत. विसरू नका लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता न्यूज चॅनल दैनिक व साप्ताहिक विशाल संविधान.